महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई, त्याचबरोबर तटकरे साहेब, सर्वांनी मिळून निर्णय घेतला आहे की परभणी जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये एकत्रपणे यानंतरच्या काळामध्ये काम पुढे न्यावं. महायुतीच्या माध्यमातून ज्या ताकदीने केंद्रामधलं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करत आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील देवेंद्रजींचं सरकार काम करत आहे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महायुतीमध्येच परभणीमध्ये यानंतरच्या काळामध्ये काम करावं. आणि त्यामुळे परभणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीकडे राहील. उपाध्यक्ष हे पद जे आहे ते राष्ट्रवादी पक्षाकडे राहील. त्या ठिकाणी जी आपल्याला संख्याबळ जे आहे ते संख्याबळ आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अध्यक्षपद भारतीय जनता पार्टी, उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे आणि त्यानंतरच्या असणाऱ्या ज्या समिती ज्या आहेत त्या समितीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये ही माहिती आपल्याला सर्वांना द्यावी असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आज विशेष करून या संदर्भामध्ये आपल्याला माहिती द्यावी म्हणून आज बुलेटिंग सारखं थोडंसं हे बोलावं म्हणून मी आणि तटकरे साहेब आम्ही दोघंजण एकत्रपणे या सगळ्या गोष्टी सांगतो.